नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री मातृवंदना योजने संदर्भात संपूर्ण माहिती. तर आता ही योजना गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी प्रथम मुलासाठी आर्थिक मदत करणारी एक महत्त्वाकांक्षी केंद्र सरकारची योजना आहे. ही योजना महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे राबवली जाते. याचं उद्दिष्ट असं आहे, गर्भावस्थेत आणि प्रसूतीनंतरच्या काळात पालकाला विश्रांती घेता येईल यासाठी आर्थिक प्रोत्साहन, योग्य आरोग्य सेवा आणि पौष्टिक आहार घेण्यास मदत, आरंभाचे 6 महिन्याचे विशेष स्तनपान सुनिश्चित करणे. तर यासाठी पात्रता गर्भावस्था 1 जानेवारी 2017 किंवा नंतरची प्रथम मुलासाठीच लाभ. लाभार्थी महिला 18 ते 55 वर्ष वयोगटातील असावी. केंद्र, राज्य सरकारी नोकरी किंवा तत्सम फायदे घेत नसणाऱ्या महिलांना हा लाभ. BPL, दिव्यांग, SC, ST, ई-श्रम कार्ड, आयुष्यमान भारत यासारख्या काही गटातील महिलांना विशेष प्राधान्य. लाभाची रक्कम व वितरण जाणून घेऊयात. यापूर्वी ₹5,000 लाभ 3 हप्त्यांमध्ये दिले जात होते. आता पहिल्या प्रत्येक अपत्यासाठी ₹5,000 2 टप्प्यांमध्ये, 3,000 गर्भधारणेच्या नोंदणीनंतर आणि दुसरा हप्ता प्रसूतीपूर्व तपासणीनंतर ₹2,000. दुसऱ्या मुली, जर दुसरे अपत्य मुलगी असेल तर एकत्रित ₹6,000 सुद्धा दिले जातात. पुनरावृत्ती अपघात आणि मृत्यू, गर्भपात झाला असेल तर पुढील गर्भधारणेत उर्वरित हप्ता मिळू शकतो. एकदा सर्व हप्ते झाल्यानंतर पुढील गर्भधारणेबद्दल दुसरा फायदा नाही. तर यासाठी लागणारे कागदपत्र: आधार आधारित बँक खातं, मदर अँड चाइल्ड प्रोटेक्शन कार्ड, गर्भधारणा नोंदणी प्रमाणपत्र, जन्म नोंदणी व लसीकरणाची कागदपत्र, ओळख व पत्त्याचा पुरावा. तर अर्ज कसा कराल? अधिकृत पोर्टलवर किंवा UMAN ॲपवर मोबाईल OTP व आधार जोडून नोंदणी. ऑफलाईन जवळच्या अंगणवाडी आरोग्य केंद्रात फॉर्म 1A, 1B, 1C जमा करा. तपासणीनंतर दस्तऐवज संलग्न करून ही प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर पहिल्या अपत्यासाठी 5,000 2 हप्त्यात, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ₹6,000. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असावं. या योजनेचा मुख्य हेतू तुमच्या गर्भधारणेला सुरक्षित व आरामदायी बनवणारी संधी आहे. पहिल्या अपत्याला 5,000, दुसऱ्या मुलीला 6,000 थेट बँकेत नावाने ट्रान्सफर. आरोग्य, पोषण व बाल आरोग्यासाठी मजबूत मदत. तर महिलांनो, योजनेचा लाभ घ्यायला विसरू नका. सर्व माहिती दिलेली आहे. तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. धन्यवाद.